या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। नवयुग शिक्षण संस्थेअंतर्गत NTR शाळेची निकालाची परंपरा कायम आहे। या विद्यार्थ्यांना आपण पाहू शकता, इथं 10वीचे सर्व प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी आहे। आज या शाळेने निकालाची परंपरा कायम राखली। आपल्यासोबत कळमकर सर आहे। सर, काय सांगू शकाल? दरवर्षी आपल्या शाळेची निकालाची परंपरा कायम असतात, एक चांगलं शिक्षण आपल्या शाळेतून दिलं जाते, काय सांगू शकाल सर? तर या शाळेला आता जवळपास 37 वर्ष झालेली आहे आणि 37 वर्षाची जी परंपरा आहे ती कायम आहे। कारण दरवर्षी 37 वर्षापासून 100% निकालाचीच परंपरा कायम आहे। पण यावेळेला थोडा आमचा निकाल 2% कमी लागलेला आहे। याला कारणे असे आहे की थोडीशी विद्यार्थ्याचा थोडा जो दर्जा होता तो त्या 2-3 विद्यार्थ्याचा फारच कमी होता, तसं आम्हाला हेडमास्तरनी अगोदरच सांगितलेलं होतं आणि हेडमास्तरच्या अंदाजानुसार निकाल बरोबर लागलेला आहे। आणि आमचा जो विद्यार्थी जो टॉपर आहे हा जिल्ह्यामध्ये दुसरा आहे, तालुक्यात पहिले 2 आमचे आहे। आणि याच्या अगोदर या शाळेचा जो विद्यार्थी तालुक्यातून पहिला आला आहे, जिल्ह्यातून दुसरा आला, तो आहे संयम विटाळकर। 2 वर्षापूर्वी यांची बहीणसुद्धा या शाळेतून अमरावती आणि नागपूर बोर्डामधून पहिली आलेली होती। आताही जर विचार केला अमरावती जिल्ह्याचा तर मी सर्व तालुक्याचा निकाल पाहिला आहे। दर्यापूर आहे, अंजनगाव सुर्जी आहे, धामणगाव आहे, चांदूर रेल्वे आहे, मोर्शी आहे। तर याच्यामध्ये अमरावतीचं एक समर्थ जर सोडलं 99%ची मुलगी, तर आमच्या शाळेचा मुलगा हा जिल्ह्यामध्ये दुसरा आहे। मी यामध्ये माझ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। त्याचबरोबर आमच्या शिक्षकांनी जी मेहनत घेतली त्यांचंसुद्धा अभिनंदन करतो। दरवर्षीप्रमाणे NTR शाळेच्या निकालाची परंपरा कायम राहिली आहे। ते म्हणतात ना, घरातला जर मुखिया जर चांगला जबाबदार व्यक्ती असतात तर संपूर्ण घर समोर येतात। या शाळेचे कसं सर करते धरते श्री बडिया सर आहे, सर मुख्याध्यापक आहे। सर, आपल्या शाळेची निकालाची परंपरा कायम आहेत। आपल्याला संस्थेच्या अध्यक्षांचं, तज्ज्ञ संचालक मंडळाचं मार्गदर्शन लाभत असतात। सर, दरवर्षी आपल्या शाळेची निकालाची परंपरा कायम असतात। आपल्या शाळेत जिल्ह्यातून दुसरा आलेला विटाळकर हा विद्यार्थी आहेत। आपल्या शाळेचे जे चारुल मनीष विटाळकर ही मुलगी आहे, हे विभागातून पहिली आली होती। सर, आपल्या शाळेची निकालाची परंपरा कायम आहे। आज तिचा भाऊसुद्धा आज या तालुक्यातून जिल्ह्यातून दुसरा आला, काय सांगू शकाल सर? सर्वप्रथम या 10वीच्या निकालामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी खरोखर चांगला रिझल्ट दिला त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो। आणि त्यातल्या त्यात आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे जिल्ह्यातून आमचा विद्यार्थी हा दुसरा आहे। होऊ शकते की 1 महिन्यानंतर तो पहिलाही राहू शकते, कारण त्याचे जे 2 पेपर आहे यामध्ये त्याला मार्क कमी पडले आणि त्यामुळं निश्चितच आम्हाला अजूनही पूर्ण म्हणजे शाश्वती आहे की जशी चारुल ही विभागातून प्रथम आली 2 वर्षा अगोदर, तसाच हा संयमसुद्धा हा विभागातून जिल्ह्यातून प्रथम राहील अशी आम्हाला आशा आहे। तरी पण काही असो, 98.20% मार्क घेऊन त्यानं आमच्या तालुक्यातून जो NTRचा मानाचा तुरा रोवलेला आहे त्याबद्दल मी त्याचं खरोखर मनोमन अभिनंदन करतो। आणि अशीच परंपरा कायम राहावी याकरता पुढील विद्यार्थ्यांनासुद्धा हीच त्यांच्याकडून अपेक्षा करतो। या रिझल्टमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांनी जे जवळपास 90%च्या वर आमचे विद्यार्थी 15 विद्यार्थी आहे आणि या 15 विद्यार्थ्यांनीसुद्धा खूप चांगला निकाल दिलेला आहे। त्यानंतर डिस्टिंक्शनमध्ये जवळपास 70 विद्यार्थी आमचे आलेले आहेत। 3 विद्यार्थी जे आमचे फेल झाले त्यांच्याही बाबतीत पहिल्याच आम्हाला शाश्वती होती की विद्यार्थी खूप यांच्यावर आपण मेहनत घेत आहोत, पण रिझल्ट हे देणार नाही। मी सरांशी तशी चर्चाही केली की सर, हे 3 विद्यार्थी थोडे आपले कमी राहतील, पण काही असो 190 विद्यार्थी 193 पैकी पास झाले आणि निकाल 98.44 लागलेला आहे। टॉपर आमच्या इच्छा आहे। पुनश्च मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि असाच ही दर्जा कायम राहो। आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका जी शिक्षक बंधू भगिनींनी मांडलेली आहे, प्रत्येक वेळेस त्यांचे क्लासेस, त्यानंतर त्यांचे जे टीचिंग आहे हे सातत्यानं त्यांनी जो पाठपुरावा केला त्या विद्यार्थ्यांचं जे भविष्य बनवण्याकरता, त्याबद्दल त्यांनाही मी धन्यवाद देतो। संचालक मंडळ जातीनं आणि विशेष म्हणजे आदरणीय कळमकर सर, त्याचप्रमाणे नेरकर सर आणि संपूर्ण संचालक मंडळ हे आमच्या सदैव पाठीशी असते आणि पदोपदी आम्हाला निरनिराळं मार्गदर्शनही मिळते।
त्यांच्या बाबतीत त्यांनासुद्धा मी धन्यवाद देतो आणि असंच आमचं नेहमी कायम राहतील आमचा रिझल्ट ही अपेक्षा ठेवून मी माझ्या शब्दांना विराम देतो आहे. आपल्यासोबत या संस्थेचे सचिव श्री नेरकर सर आहेत. सर, तुमच्या शाळेची निकालाची परंपरा कायम आहेत. एक संपूर्ण विदर्भामध्ये आपल्या शाळेचं नाव एक आदराने घेतलं जाते. एक संस्था, आपली नवोदित शिक्षण संस्था, ही सुद्धा एक विद्यार्थी घडवण्याचं प्रामाणिक काम करतं. काय सांगू शकाल सर? नवयोग शिक्षण संस्था वरुडद्वारा संचालित नामदेवराव तुकाराम जिरडके हायस्कूल व शंकरराव बंदे कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वरुड या शाळेचा 12वीचा सुद्धा निकाल लागला. तोही सुद्धा असाच आहे आणि 10वीचा जो निकाल आपल्यासमोर आज या ठिकाणी आम्ही जाहीर करतो आहे तोही सुद्धा दर्जेदारच आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे 98.40% घेऊन हा जो संयम विटाळकर हा जिल्ह्यातून द्वितीय क्रमांकाचा मानकरी आजच्या तारखेत ठरलेला आहे. शिवाय बाकीही विद्यार्थ्यांची गुणवत्तेची जी आपण यादी पाहिली तर त्याच्यामध्ये जवळपास 15 विद्यार्थी हे 90%च्या वर गुणांकन घेऊन या ठिकाणी गुणवत्ता यादीत आलेले आहेत. शिवाय बाकीही विद्यार्थी फर्स्ट क्लास श्रेणीमध्ये येणारे, प्रावीण्य श्रेणीमध्ये येणारे हे उर्वरित विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता शाळेचा दर्जेदार आणि गुणवत्तापूर्व निकाल लागलेला आहे. या निकालामध्ये शाळेच्या शिक्षकांनी जी मेहनत घेतली, शाळेमध्ये जे वर्षभर सातत्यानं विद्यार्थ्यांवर व्यक्तिगत लक्ष, व्यक्तिशः प्रत्येक विद्यार्थ्यांकडे शिक्षकांनी पुरवलेलं लक्ष हे या यशाचं गमक आहे. विशेष म्हणजे शिक्षकांनी फक्त लक्षच दिलं नाही तर त्यांच्याकडून ज्या सराव परीक्षा असतात, ज्या काही प्रात्यक्षिक परीक्षा असतात, शिवाय त्यांना आणखीन उपयुक्त असं जे मार्गदर्शन आहेत तेही त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे केलं आणि अनेक उपक्रम जेणेकरून विद्यार्थी हे फक्त निकालाची परंपरा कायम ठेवण्यापुरते आपल्यासोबत न राहता गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार निकाल कसा देईल यासाठी मेहनत घेतली त्यांनीसुद्धा. त्यांचंसुद्धा अभिनंदन आणि सोबत या विद्यार्थ्यांचंसुद्धा, कारण त्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीशिवाय हे यश संपादन करणं शक्य नाही. कारण खरी मेहनत त्या विद्यार्थ्यांचीसुद्धा आहेत. त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे आईवडील, त्यांचे पालकवृंद यांचंसुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आपल्यासोबत आहे संयम मनीष विटाळकर, NTR शाळेचा विद्यार्थी आहे. हा विद्यार्थी इयत्ता 10वीमध्ये जिल्ह्यातून दुसरा आला आहे. आपल्यासोबत संयम काय सांगू शकशील तुझ्या बाबाला? आम्ही सुद्धा ओळखतो. मनीष विटाळकर एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्व आहेत. गेल्या 2 वर्षाअगोदर तुझ्या बहिणीने चारुलनीसुद्धा संपूर्ण विभागात नाव आपलं रोशन केलं होतं. त्याच पावलावर पाऊल टाकून तू सुद्धा आज जिल्ह्यातून दुसरा आला आहे. काय सांगू शकशील? सर, मला या यशामागे माझ्या आईवडिलांचं आणि माझ्या सर्व शिक्षक लोकांचं खूप मोठं योगदान आहे. आणि इथून 3 वर्षाआधी जेव्हा माझ्या ताईला 100% आले होते तेव्हाच मी ठाणून घेतलं होतं की आपल्यालासुद्धा तिच्यासारखेच नंबर आणून दाखवायचे आहे. आणि यामागे मला माझ्या शिक्षकांचं खूप मार्गदर्शन लाभलं. जिल्ह्यातून तू दुसरा आला आहे. तुझी बहीणसुद्धा विभागातून पहिली आली होती. तर यासाठी नेमकं अभ्यासाची तुझी कशी पद्धत होती? सर, मी माझ्या ताईनी इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा आधी सांगितलं होतं आणि मी पण तिचंच मार्गदर्शन पाळलं. ती सांगायची नेहमी की आपण किती तास अभ्यास केला याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे की आपल्याला त्यातून किती समजलं. तर मी तिचीच ट्रिक यूज करायचो. पाहू शकता आपण संयमनी सांगितलं आहेत की अभ्यास किती वेळ करता याला महत्त्व नाही आहे. तुम्ही नेमकं अभ्यासातून तुम्हाला काय समजलं, नेमकं तुम्ही किती वेळ अभ्यास करून त्यातून तुम्ही काय घेतलं हे फार महत्त्वाचं आहे. आपल्यासोबत सुयोग आहेत. सुयोग, तू काय दुसरा तालुक्यात दुसरा आला आहे. एक आज तुला आनंद होत आहेत. जसं सकाळी तुला पेपर पाहिला, तुझा पेपरला फोटो पाहिला, तुला एकदम काय प्रतिक्रिया तुझी? सर, रिझल्ट बघितल्यानंतर असा खूप आनंद झाला की मी तालुक्यातून सेकंड टॉपर आलो म्हणून. माझ्या ह्या यशाचं श्रेय मी आईवडिलांना, शाळेतील शिक्षकांना आणि बर्डिया सर, कळमकर सर यांच्या मेहनतीमुळे मला हे यश प्राप्त झालं. म्हणजे शाळेतल्या शिक्षकांनी माझा पूर्ण सराव कठोरपणे करून घेतला होता, म्हणूनच हे यश प्राप्त झालं असं मला वाटते. आज तुला यश मिळालं, तुला उंच शिखरावर आज संस्थेच्या वतीने पोहोचला तू, परंतु तुझं समोरील हे काय? समोर मी कॉमर्समध्ये ॲडमिशन घेणार आहे आणि CA करणार आहे. संयम, तुझं काय संकल्पना आहे? आज तू उंच भरारी घेतली आहे, तुझे समोरील हे काय? सर, मला भविष्यात CA बनवून स्वतःचं स्टार्टअप करायचं आहे. आपल्यासोबत काही पालक आहेत आणि काय सांगू शकाल सर? आज तुम्हाला काय कसं वाटते? मला तर फार चांगलं वाटते. असे शिक्षकवृंद यांचे, यांनी खूप मेहनत घेतली. यांच्याबद्दल हिची पण मेहनत आहे याच्यामध्ये. आणि मी पण इथलाच विद्यार्थी आहे NTRचा. 96ची बॅचमध्ये पण मी इथं 12वीला होतो. हो, त्यामुळे ह्या सरांचे आणि नेरकर सर त्यावेळेस होते. तर
आपण पाहू शकता या शाळेचा जो माजी विद्यार्थी आहे त्यांचीच मुलगी आज डिंपल भातकुलकर ही सुद्धा विद्यार्थी आहे. सांगशील आज तू चांगल्या प्रावीण्यप्राप्त गुणांनी पास झाली, काय सांगशील? मला खूप आनंद होत आहे. मी रिझल्ट पाहिला तेव्हा मला खूप आनंद झाला. मी माझ्या आईबाबाला पण खूप आनंद झाला आहे आणि यामध्ये यांची पण मेहनत आहे खूप. आणि सर्व शिक्षक खूप छान आहे, त्यांनी पूर्ण मेहनत घेतली आहे. सराव पण जेव्हा होत होता तेव्हा खवले सर माझे क्लास टीचर ते आम्हाला समजून सांगायचे, आमच्या चुकांना समजून सांगायचे आणि त्यांची पण खूप मेहनत आहे. सर्व शिक्षक खूप छान आहेत, त्यांनी आम्हाला खूप मदत केली. भावी जे विद्यार्थी आहेत 10वीमध्ये अभ्यास करत आहेत त्यांना काय मार्गदर्शन करशील तू? मार्गदर्शन म्हणजे फक्त तुम्ही किती तास अभ्यास केला जे पहिले सांगितलं आहे ते महत्त्वाचं नाही आहे, पण तुम्ही कसा अभ्यास करता हे महत्त्वाचं आहे. तुझं समोरील काय ध्येय, काय करायचं तुला? मला MBBS नीट करायचं आहे, डॉक्टर बनायचं आहे. आपण पाहू शकता या शाळेंची निकालाची परंपरा कायम आहे. गेल्या अनेक वर्षापासून या शाळेने अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, वकील विद्यार्थी घडवलेले आहे. आपण प्रत्यक्ष पाहू शकता श्री भातकुलकर सर आहे, ही सुद्धा या शाळेचे विद्यार्थी आहे. आज त्यांचीच मुलगी या शाळेमधून आज तिने सुद्धा चांगले गुण प्राप्त झाली आहेत. म्हणजे पाहू शकता की या शाळेत निकालाची परंपरा कशी कायम राखली आहे. आपल्यासोबत या शाळेची आदर्श विद्यार्थिनी आशिया आहेत. आशिया, काय सांगशील तू? आज तुझे चांगल्या गुणांनी पास झाली, काय सांगशील? खूप छान वाटलं, पण जसं जेवढे पाहिजे होते तेवढे नाही भेटले, त्याचं थोडा दुःख आहे. पण जेव्हा बघितलं तेव्हा थोडंसं दुःख झालं. भावी विद्यार्थी, येणाऱ्या भावी विद्यार्थ्यांना तू काय मार्गदर्शन करशील? की अभ्यास करूनच समोर जाऊ शकतो आपण आणि म्हणजे आपल्या मेहनतीवर सगळं असते. तुम्ही काय सांगू शकाल? आज तुमच्या मुलीचं नाव सगळीकडे आज संपूर्ण आज तालुक्यामध्ये होत आहे, काय सांगाल? मला खूप आनंद होऊन राहिला. माझी मुलगी खूप मार्क कमवले तिनं, पण ते थोडीशी दुःख आहे अजून. म्हणते 2-3 मार्क अजून पाहिजे होते म्हणते ते. सर, काय सांगू शकाल? आज आशियाचं नाव संपूर्ण वरुड तालुक्यात होत आहे, काय सांगू शकाल? मेरे को आशा ने यहाँ तक कर पहुँची, मेरे को बहुत खुशी हो रही. यहाँ तक पहुँचने में मेरे को बहुत बड़ा अभिमान लग रहा. नवयुग शिक्षण संस्थेअंतर्गत NTR शाळेची निकालाची परंपरा कायम आहे. या विद्यार्थ्यांना आपण पाहू शकता इथं 10वीचे सर्व प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी आहे. आज या शाळेने निकालाची परंपरा कायम राखली आहे. परंतु आपल्यासोबत आदर्श शिक्षक श्री टाकरखेडे सर आज काय सांगू शकाल? तुमच्या विद्यार्थ्यांनी उंच भरारी घेतली आहे, काय सांगू शकाल सर? सर्वप्रथम मी ज्या विद्यार्थ्यांना चांगला निकालाची परंपरा कायम राखली आणि या शाळेचं आणि परिवाराचं सर्वांचं नाव उंचावलं त्याबद्दल सर्वांचे पहिल्यांदा मी अभिनंदन करतो. आणि सांगायचं झालं तर आपल्या NTR हायस्कूलची जी निकालाची परंपरा आहे 10वीची असो 12वीची असो ती अनेक वर्षापासून कायम आहे आणि विद्यार्थी या शाळेचं नाव उंचावत आहे. यामध्ये सर्वाधिक वाटा आमचे जे संचालक मंडळ जे वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि सहकार्य करतात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्याचप्रमाणे आदरणीय मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक मंडळी जे विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करतात. त्यामध्ये शालेय अभ्यासक्रमाबरोबरच इतर ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीसाठी त्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं जातं. इथे पुन्हा NCC सुरू झालेली आहे आमच्या इथे. तर NCC आणि पुन्हा ज्या काही स्पर्धा परीक्षा होतात त्या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थी जीवनामध्येच तो तयार व्हायला पाहिजे, त्यासाठी योग्य असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं जाते आणि विद्यार्थ्यांचासुद्धा उत्स्फूर्त असा सहभाग असतो. यामध्ये अनेक असे विविध उपक्रम आहेत ते सुद्धा शालेय स्तरावर राबवले जातात की जेणेकरून विद्यार्थी हा फक्त पुस्तकी किडा न राहता तो या सामाजिक जीवनामध्ये त्याने पुढं उंच भरारी घ्यावी आणि चांगलं आयुष्य त्याला जगता यावं यासाठी तयार करण्यासाठी हे NTRचं संकुल सदैव तत्पर असते. आपल्यासोबत या शाळेचा विद्यार्थी हर्षित आहे, काय सांगशील हर्षित? आज तो उंच भरारी घेतली आहे, एक निकालाची परंपरा कायम राहिली आहे, काय सांगशील? सर, मला वाटलं होतं की मी चांगलं मार्क्स घेणार, कारण की माझ्या सपोर्टिव्ह टीचर्स, आई वडील त्यांनी माझ्यावर खूप मेहनत घेतली. सोबत मी रात्रभर अभ्यास केला चांगले मार्क आणण्यासाठी. आपल्यासोबत हर्ष शिरभाती काय सर्व मित्र आज आनंदात आहे, काय सांगशील? मला 90% आहे आणि माझे पुरं या मार्क्सचं श्रेय मी माझ्या आईवडिलांना आणि शाळेला देतो, शिक्षकांना देतो आणि बर्डिया सर्वांना देतो. यांनी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये पण मला सपोर्ट केला सर्वामध्ये.
आणि बस मला चांगले पर्सेंट मिळाले, बस चांगलं. तुला समोर काय करायचं आहे? समोर मी पण बिझनेससाठीच करणार आहे, तर कॉमर्स घेतला आहे मी आणि CA वगैरेची एक्झाम पण क्रॅक करू शकतो. आपल्यासोबत यश घोरपडे आहे. काय सांगशील यश? तू काय आज तू उंच भरारी घेतली, काय सांगशील? मला 10वीमध्ये 92.80% मिळाले आहे आणि मी माझ्या या यशाचे श्रेय माझ्या आईवडिलांना आणि या शाळेतील सर्व शिक्षक वृंदांना देतो. या सर्व शिक्षक वृंदांचे मला मोलाचे मार्गदर्शन लाभले. इयत्ता 10वीमध्ये NTR शाळेच्या विद्यार्थ्यांनी उंच भरारी घेतली आहे. या विद्यार्थ्यांना घडवण्याचं प्रामाणिक काम सर्व शिक्षक वृंद, तर या शाळेचे मुख्याध्यापक तथा या संस्थेचे सर्व संचालक मंडळांनी केलं आहे. आपल्यासोबत पाचघरे सर आहे. काय सांगू शकाल सर, तुमचे विद्यार्थी आज उंच भरारी घेत आहे, काय सांगू शकाल? तर मी SM पाचघरे, पर्यवेक्षक NTR हायस्कूल वरुड. तर काल रिझल्ट लागला 10वीचा आणि आमचं NTR हायस्कूल पूर्ण आनंदाने भरून निघालं. आनंद सर्वत्र ओसंडून वाहू लागला. कारण याचं होतं की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या रीतीने निकाल दिलेला आहे. बरेचसे 15च्या वर विद्यार्थी आमचे 90% वर आहे. आणि सर्वात आनंदाची गोष्ट अशी की आमच्या शाळेतील विद्यार्थी संयम मनीष विटाळकर हा जिल्ह्यातून दुसरा आणि तालुक्यातून प्रथम आलेला आहे. याचा सर्वांना आनंद आहे. त्याचप्रमाणे दुसरा विद्यार्थी जो आहे सुयोग दंडाळे हा 97.7% 97.60% त्यांनी मिळवलेले आहे. आणि हे दोघंही विद्यार्थी फक्त अभ्यासातच नाही तर इतरही विषयामध्ये ते निपुण आहेत. तर हा जो मनीष आपलं संयम जो आहे, हा संयम उत्कृष्ट तबला आणि पेटी वाजवतो. शाळेच्या कार्यक्रमामध्ये तो प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांनी हार्मोनियम वादन, पेटी वादन केलेलं आहे. त्याचप्रमाणे दुसरा जो विद्यार्थी आहे तो सुयोग दंडाळे हा उत्कृष्ट तबला वाजवतो आणि शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्याने तबला वादन केलेलं आहे. त्याचप्रमाणे एकदा तो सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जो दरवर्षी आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये कला महोत्सव होत असतो, त्या कला महोत्सवामध्ये सुद्धा त्याने तबला वादन केलेलं आहे आणि चांगली कामगिरी त्याने मिळवलेली आहे. तर म्हणजे या शाळेचे जे विद्यार्थी आहेत ते फक्त अभ्यासामध्ये नाही तर बाकीच्या अवांतर कलागुणांची सुद्धा जोपासना करतात आणि त्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक हे मार्गदर्शन करत असतात. हा जो चांगला रिझल्ट लागला आहे, निकाल दिलेला आहे, त्या निकालाच्या मागे या संचालक मंडळांची चांगल्या प्रकारची मार्गदर्शन आम्हाला मिळालं. त्याचप्रमाणे या शाळेतील सर्व शिक्षकांनी नियोजनबद्ध त्यांना मार्गदर्शन केलं, त्यांच्याकडून सराव करून घेतला नियोजनबद्ध पद्धतीने. त्याचप्रमाणे या मुलांचे जे पालक आहेत त्या पालकांनीसुद्धा आम्हाला चांगलं मदत केली. त्या मुलांच्या विकासासाठी किंवा त्यांचा निकाल चांगला यावा यासाठी या पालकांचंसुद्धा भरघोस असं मार्गदर्शन आम्हाला लाभलं. आणि 5वीपासूनच हे विद्यार्थी या शाळेचे चमकणारे विद्यार्थी आहेत आणि या सर्वांचं मी पर्यवेक्षक या नात्याने सर्वांचं पालकांचं विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो. नवयोग शिक्षण संस्थेचे सर्वसर्विस अध्यक्ष श्री संजयजी गणुरकर तथा त्यांचे सर्व संचालक मंडळ तसंच या शाळेचे मुख्याध्यापक श्री बर्डिया सर आज त्यांच्यासोबत त्यांचे सर्व शिक्षक वृंद यांनी जे मेहनत घेतली त्या मेहनतीला फळ मिळालं आहे. दरवर्षी या शाळेची निकालाची परंपरा कायम आहेत. येथील विद्यार्थी उंच भरारी घेत आहे. या शाळेने अनेक विद्यार्थी घडवले आहेत. आपल्यासोबत बर्डिया सर आहे. सर, तुमच्या विद्यार्थ्यांची तुमच्या शाळेची निकालाची परंपरा कायम आहे. तुमचे विद्यार्थी उंच भरारी घेत आहेत. या शाळेतून अनेक डॉक्टर, वकील, इंजिनियर, वकील होत आहेत. सर, एक जाता काय मेसेज द्याल तुम्ही विद्यार्थ्यांना? कारण की आता भावी विद्यार्थीसुद्धा खूप या युगामध्ये खूप कॉम्पिटिशन झालं आहे. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणं फार महत्त्वाचं आहे. एक तुमच्यासारखे शिक्षक या विद्यार्थ्यांना लाभला, त्यामुळे आज हे विद्यार्थी घडले. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याला घडाचं राहते पण त्याला घडवणारा शिक्षक नसतो. शिक्षक कुठेतरी कमी पडतो, त्याला विद्यार्थी घडत नाही. परंतु आपल्या इथं तसं नाही. आपले सर्व शिक्षक हे कलागुण आहेत आणि सर्व शिक्षक एक प्रावीण्यप्राप्त शिक्षक आहेत, त्यामुळे आज विद्यार्थी घडत आहे. काय सांगू शकाल सर? बघा, उणिवा खूप आहे पण उणिवेमधून मार्ग कसा काढायचा याची कला ज्याच्याकडे आहे तो कधीच मागं राहत नाही. प्रॉब्लेम्स, देअर आर सो मेनी प्रॉब्लेम्स, बट हाऊ टू सॉल्व दॅट प्रॉब्लेम, दॅट इज मेन. ते कसं सोडवायचं आपण. आणि हे करत असताना आपल्याकडे एक व्हिजन मस्ट आहे. जोपर्यंत व्हिजन तुमच्याकडे नाही आहे तोपर्यंत कोणीच सक्सेस होत नाही. आणि ते व्हिजन घेऊन आमचं संचालक मंडळ आणि त्याचप्रमाणे आमची संपूर्ण टीम ही सातत्यानं त्या व्हिजनशी प्रेरित होऊन आपलं काम करत आहे. ही आमच्यासाठी जमेची बाजू आहे. दुसरी गोष्ट
विद्यार्थी जे आहे या विद्यार्थ्यांना त्यांच्या आईवडिलांनी जे मार्गदर्शन करतात, कारण कसं आहे विद्यार्थी 6 तास आहे आमच्यासोबत, 18 तास तो पालकांसोबत आहे आणि या विद्यार्थ्यांचं जे श्रेय आहे यामध्ये त्या पालकांचाही खूप मोठा वाटा आहे. फक्त विद्यार्थी कसा आहे किंवा तो किती मेहनत घेतो यापेक्षा त्याला मार्गदर्शन कसं मिळते हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये आत्ताच मगानी चर्चा झाली की महाराष्ट्र हा मराठी भाषा बोलणारा, आणि तुम्हाला सांगू इच्छितो की या मराठी भाषेमध्ये या वर्षीला जो लागलेला रिझल्ट आहे हा मला तरी असं वाटते की कमी लागलेला आहे, परंतु आमच्या शाळेमधला मराठीमध्ये 100% तर रिझल्ट आहेच, सोबतच त्याच्यामध्ये जी गुणवत्ता आहे ती विद्यार्थ्यांनी टिकून ठेवलेली आहे. 95-96 मार्क घेणारे विद्यार्थीसुद्धा आमच्या इथे आहे आणि मला अभिमान आहे की माझी मराठीसुद्धा मागे नाही. अलीकडे काय झालेलं आहे की सगळे इंग्लिशकडे धावत आहे, जो आला तो इंग्लिशकडे, जो आला तो इंग्लिशकडे, आणि माझी जी राजभाषा ज्याला आपण म्हणतो आहे त्या मराठीकडे दुर्लक्ष होते आहे. परंतु आमच्या इथे बाकी विषयासोबतच मराठीकडे सुद्धा संपूर्ण लक्ष दिल्या जाते. त्या विद्यार्थ्यांची सराव केल्या जाते आणि जवळपास 4-4 सराव आमच्या इथे होतात आणि या सरावाचं जे बेनिफिट आहे ते मुलांना या रिझल्टच्या माध्यमातून मिळते. म्हणून हे सातत्यानं जर टिकून राहिलं तर निश्चितच याहीपेक्षा आम्ही भरारी घेऊ आणि आमच्या विद्यार्थ्यांचा आहे त्यापेक्षा अधिक चांगल्या रीतीनं विकास करू. निश्चितच सगळे विद्यार्थी जे आज समोर आलेत त्यांनी चांगलं श्रेय, चांगलं यश मिळवलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. शिक्षकांचं अभिनंदन करतो, आईवडिलांचं अभिनंदन करतो, संचालक मंडळ जे मार्गदर्शन करते त्या सगळ्यांचं अभिनंदन करून मी माझ्या शब्दांना विराम देतोय. धन्यवाद. आपल्यासोबत याच शाळेचे श्री खवले सर आहेत. एक सर, अनेक विद्यार्थी आपल्यातून घडत आहेत. दरवर्षी शिक्षणाच्या निकालाची परंपरा कायम आहे सर. अनेक विद्यार्थी आपल्यातून घडलेले आहेत. आपल्याला मार्गदर्शन श्री बर्डिया सरांचं सुद्धा लाभत असतात. एक आपली शिक्षकांची टीम आहे, काय सांगू शकाल सर? या यशामध्ये विद्यार्थ्यांची परिपूर्ण मेहनत आणि या शाळेचा जो शिक्षक वर्ग आहे या शिक्षक वर्गाने वर्षभर राबवलेले अनेक उपक्रम, ज्यामध्ये सराव परीक्षा असेल, इतरत्र ज्या काही परीक्षा असतात त्या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्याकडून कसून सराव करून घेणे, आणि हे सर्व होत असताना त्याची फलश्रुती म्हणजे वर्ग 10वीच्या बोर्डचा निकाल, आणि त्यातून हा जो वर्ग इथे आपल्यासमोर उभा आहे जे अतिशय गुणांकाने, श्रेणीने आणि तालुक्यातून नव्हे तर जिल्ह्यातून दुसरा येण्याचा मान जो पटकावला तो अतिशय मार्मिकदृष्ट्या आल्हाददायक आहे, मनाला दिलासा देणार आहे. आणि या सर्व विद्यार्थ्यांनी या शाळेच्या नावलौकिकामध्ये निरंतरपणे भर टाकण्याचा प्रयत्न केला आहे आणि हे सर्व होत असताना आमचे जे खरे मार्गदर्शक आहे ते आमचे मुख्याध्यापक, शाळेचं जे संचालक मंडळ की जी निरंतर आम्हाला मार्गदर्शन करतं आहे आणि या सर्व विद्यार्थ्यांचं जीवन उज्ज्वल, भविष्य उज्ज्वल कसं होईल यासाठी मार्गदर्शकाची भूमिका निरंतरपणे आमच्याकडून करून घेत आहे आणि करून घेण्याचं जे दायित्व आहे ते अविरतपणे आमचे मार्गदर्शक पार पाडत आहे.